संपादित केलेल्या विशेष अंकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं आपण आपल्या अचलपूर परतवाड्यातली सगळी शिक्षण क्षेत्रातली मंडळी या ठिकाणी आपण जमलेलो आहोत। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर ज्ञानेश्वर कुर्डीराव राऊत, गुरुदेव शिक्षण प्रसारक संस्था सचिव अशी मी त्यांनी अध्यक्षस्थान भूषवावे। जितू भाऊंच्या प्रवासाबद्दल सांगितले, एक मी सुद्धा माझा अनुभव त्यामध्ये सांगू इच्छितो की आमच्यासारख्या तरुण मंडळींना सुद्धा बातमी कशी लिहायची किंवा एखाद्याचा इंटरव्ह्यू कसा घ्यायचा, इंटरव्ह्यू घेताना माईक कसा पकडायचा हे सुद्धा आम्हाला जितू भाऊंनी शिकवलेलं आहे। याचं उदाहरण मी आहे। त्याच्यानंतर सध्या कार्यरत असलेलं मोनू सुळे, आमच्या दोघांना भाऊंनी पत्रकारितेमध्ये कसं काम करायचं हे आम्हाला शिकवलेलं आहे। म्हणजे नुसतं बातमी लिहिण्यापुरतंच भाऊ मर्यादित नाही, भाऊचे असंख्य कामं आहेत। त्यामध्ये श्यामरोटी केंद्राचं सुद्धा एक चांगला उपक्रम भाऊच्या माध्यमातून सुरू आहे, हे सुद्धा या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो। कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सर्वप्रथम अध्ययन समाचारच्या या विशेष अंकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी शब्दसमूहाने स्वागत करतो। अध्ययन समाचारच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त अमरावती जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था हा विषय घेऊन हा विशेषांक प्रकाशन करत असताना या प्रकाशन सोहळ्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर गॅपू राऊत, त्याचप्रमाणे आपल्या शहरातच नव्हे जिल्ह्यात ज्यांचं शैक्षणिक क्षेत्रात विविध क्षेत्रात असं वलय आहे असे माजी प्राचार्य महाजन सर, तसेच जगदंब विणकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमाकांत शेरकरजी सर, अचलपूर नगरपालिकेचे प्रशासक आणि मुख्याधिकारी धीरज गोहाड सर, त्याचप्रमाणे शशी प्रकाश बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे सचिव आणि संत गाडगेबाबा विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रतापजी अभ्यंकर, त्याचप्रमाणे स्वर्गीय दादासाहेब तारे शिक्षण संस्थेचे सचिव श्रीपादजी तारे सर, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट दीपकजी देशमुख सर आणि भसी पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एकनाथजी तट्टे सर, त्याचप्रमाणे शिशिर देशपांडे सर आणि करराव शिक्षण संस्थेचे संचालक डॉक्टर आशिष सोनार सर, या सर्वांचं मी स्वागत करतो। खरं तर अध्ययन समाचार वाचकांचा आशीर्वाद आणि सर्व लोकांच्या सहकार्यामुळे आज अध्ययन समाचार 10 वर्ष पूर्ण करत 11व्या वर्षात पदार्पण करत आहे। ग्रामीण भागातल्या समस्या, विविध क्षेत्रातले शैक्षणिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय असेल, प्रशासकीय असेल, अशा विविध क्षेत्रांच्या बातम्या किंवा समस्या किंवा काही अडचणी असतील त्या लेखणीच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न गेल्या 10 वर्षापासून अध्ययन समाचार अविरतपणे करत आहे। आणि अध्ययन समाचार वर्धापन दिवस संपन्न करत असताना दरवर्षी केवळ अंक काढायचा असला तर काय सर्वांच्या जाहिराती घेतल्याने अंक काढला असंही होऊ शकतं, परंतु आम्ही सुरुवातीपासून एक ध्येय निश्चित केलं की अमरावती जिल्ह्यातल्या जे वैभव आहे प्रत्येक क्षेत्राचं ते वैभव कुठंतरी नवीन पिढीपर्यंत गेलं पाहिजे। त्या उद्देशाने आम्ही दरवर्षी एक वेगवेगळा विषय घेऊन अंक प्रकाशित करत असतो। यापूर्वी अमरावती जिल्ह्यातील राजकीय तप, अमरावती जिल्ह्यातील जत्रा, अमरावती जिल्ह्यातील वाद्य परंपरा, अमरावती जिल्ह्यातील नाट्य परंपरा, त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यातील न्यायालय आणि विधी तज्ञ आणि अमरावती जिल्ह्यातील आरोग्य रुग्णालय व आरोग्य सेवा हे असे विशेषांक प्रकाशित करत असताना आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषणजी गवई आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अनिल किल्लोर ज्यावेळेस अचलपूरच्या न्यायालयाच्या इमारतीचं भूमिपूजन करायला आले होते, तर त्यांनी तो अंक जेव्हा पाहिला तर त्यांनी आवर्जून म्हटलं होतं की न्यायालयावर मोठे मोठे जे राष्ट्रीय स्तरावरचे वृत्तपत्र आहेत ते पण फारसं लिहत नाही किंवा अशा पद्धतीचं संकलन केलं गेलं नाही, मात्र एक अचलपूर मधून अध्ययन समाचारने जे संकलन केलं, जे सध्या न्यायाधीश म्हणून पदावर आहेत त्यांचे इंटरव्ह्यू घेतले, त्यांची माहिती घेतली, न्यायालयाची माहिती घेतली, कुठलं न्यायालय, तर त्यावेळेस त्यांनी जिल्हा न्यायाधीश यांना तो अंक प्रकाशित झालेला अंक म्हणजे
मला एक भीती होती बा अंक प्रकाशित झाल्यावर 2-4 महिन्यानं काहीतरी ऑब्जेक्शन येईल काय, नोटीस येईल काय. आणि ऍडव्होकेट दीपक देशमुख साहेब पण तिथं त्या प्रकाशनाच्या वेळेस तिथं होतेच. तर त्यांनी त्यावेळेचे जिल्हा न्यायाधीश होते त्यांनाही त्या अंकासंदर्भात हा आपल्या संग्रहालय ठेवा, म्हणजे त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये हा अंक जपून ठेवा. निमित्त उपस्थित असलेले सर्व मान्यवर, अध्ययन समाचारच्या 11व्या वर्धापन दिन आपण आज साजरा करत आहोत आणि त्यानिमित्त जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांची माहिती देणारा विशेषांक आज प्रकाशित करण्यात आला. अध्ययन समाचार नेहमीच राजकीय, सामाजिक, धार्मिक जीवनातील, मानवी जीवनातील सर्व क्षेत्रातला संपर्कातील समस्या, विषय याची मांडणी करण्याचा प्रयत्न करतो. आणि जसं याआधी सांगण्यात आलं, आजच्या स्पर्धेच्या युगात ज्यामध्ये दररोज अनेक वृत्तपत्र निघतात आणि त्यातली बरीचशी बंद होतात, त्यामध्ये 11 वर्ष टिकून राहणं ही फार मोठी उपलब्धी आहे असं मी समजतो. अध्ययन समाचार मार्फत जे विविध उपक्रम, अभिनव उपक्रम राबवले जातात त्याला मी शुभेच्छा देतो. आणि यापुढे देखील अध्ययन समाचार याचप्रमाणे शहराच्या व जिल्ह्याच्या विविध समस्या, विविध विषय याची अशाच प्रकारे मांडणी करून आपले स्थान अबाधित ठेवीत अशी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज अध्ययन समाचार याचा 11वा वाढदिवस साजरा होत आहे. त्या निमित्ताने आमचे मित्र यांनी शैक्षणिक संस्थांचा इतिहास आपल्यासमोर यावा या दृष्टिकोनातून सगळ्या शैक्षणिक संस्थांची माहिती एकत्र केलेली आहे आणि ती आपल्यासमोर ठेवलेली आहे. वर्तमानपत्रामध्ये बरेच वर्तमानपत्र असे असतात की ज्यांच्या पाठीमागे मोठमोठे उद्योग असतात किंवा उद्योगी प्रतिष्ठानं असतात. काही याच्या पाठीमागे राजकीय पक्ष असतात. पण स्वतंत्रपणे काम करणारे वर्तमानपत्र फार कमी असतात. कारण तुम्ही कोणचा पेपर पाहिला किंवा कळतं की कोणाचं आहे. तरुण भारत पाहिला तर कोणाचंही कळतं, लोकसत्ता पाहिलं तर कळतं, आलं जाईल सगळे. प्रत्येक पेपर पाहिला तर कळतं की हे या पक्षाचं आहे किंवा या हे किंवा गोयंका आहे तुमचे मुख्य आहेत. हे सगळे जे हाऊसेस आहेत यांचा विचार तिथे असतो आणि मग ते त्यांच्या विचारातून त्या बातम्या छापतात किंवा छापत नाहीत किंवा तसं रंग देतात. कोणत्या बातमीला महत्त्व द्यायचं हे त्यांच्या त्या बिझनेस हाऊसवर किंवा त्यांच्या त्या राजकीय पक्षावर अवलंबून असतं. पण स्वतंत्रपणे काम करणं हे फार कठीण आहे. ते काम जितूभाऊने केलेलं आहे. मला असं आठवतं, जितूभाऊ खूप वर्ष झाले आम्ही मराठा महासंघातर्फे जितूभाऊचा सत्कार केला होता. आपल्या भागातून चांगल्या बातम्या पाठवणं आणि त्या बातम्या पाठवण्यामध्ये यांची एक बातमी फार महत्त्वाची होती आणि त्यांना पुरस्कार मिळाला होता. तर मला आठवतं की त्यावेळेला आम्ही मराठा महासंघातर्फे सरांचा पुरस्कार केला होता. अतिशय चांगल्या प्रकारे निवेदन हे करतात, कव्हर करतात, महत्त्वाच्या बातम्या ते एकत्र करतात. त्यामुळे सिद्धहस्त असे ते संपादक आहेत. आणि त्यांनी आता हे जे अध्ययन समाचार, एकदम नाव इथे छान आहे, अध्ययन आणि समाचार. पत्राला अशी नावं सहसा नसतात, लक्षात नावही चांगलं आहे आणि अतिशय उत्तम प्रकारे हे काम करतात. खरं म्हणजे आपला अचलपूर जो भाग आहे हा पुरातन काळापासून अनेक क्षेत्रामध्ये अव्वल दर्जामध्ये होता. राजकारण असो, समाजकारण असो आणि साहित्य असो, सगळ्या क्षेत्रामध्ये. मी जितूचं सर्वप्रथम अत्यंत मनापासून अभिनंदन याच्यासाठी करतो की पत्रकारितेच्या क्षेत्रात मोठे मोठे लोकच करू शकतात ज्यांना राजकीय वारसा आहे. आपण सकाळचं नाव घेतलं तर शरद पवार साहेब आठवतात, लोकमतचं नाव घेतलं तर दर्डाजी आठवतात. ज्यांना ज्यांना असा वारसा लाभला आहे तो त्या पत्रकारितेमध्ये पुढे येतो. हा 11वा वर्धापन दिन साजरा करताना मी या निमित्ताने हेही म्हणेन की हा जितू रोडेच होय तो या क्षेत्रामध्ये टिकला. त्याचं कारण असं आहे की अध्ययन समाचार सारख्या अनेक असे ऑनलाईन पेपर निघाले ज्याची शेकडोची गिरती एकट्या अचलपूर परतवाड्यातच असेल तर जिल्ह्यात किती असेल, महाराष्ट्रात किती असेल. जागोजागी आपल्याला दिसतो की ते ऑनलाईन पेपर आपल्या समोर येतात
परंतु अध्ययन समाचारनं त्याचं स्टँडर्ड कायम ठेवलं. पत्रकारितेचं किंवा एखाद्या पेपरचं स्टँडर्ड कसं असावं. अध्ययन समाचार तुम्ही संध्याकाळी तुम्ही पहा त्याला, दुपारी पहा त्याला, असं वाटेल तुम्हाला की आपण एक चांगला दर्जेदार न्यूज पेपर पाहून राहिलो, की ज्याच्यामध्ये सर्व स्तरावरच्या बातम्या, सर्व अंगाला स्पर्श करणाऱ्या बातम्या जिथून मेंटेन केल्या. आणि म्हणून हजारो गेले, हजारो येतील आणि जातील, परंतु अध्ययन समाचार हा जागच्या जागीच आपला खंबा काढून उभा राहील, एवढं मी खात्रीने या निमित्तानं सांगतो. आणि काम करत असताना स्वतः जितूला अनेक अंगाचा स्पर्श आहे. तो नुसतं पत्रकारच नाही, साहित्यिकाच्या भूमिकेत कधी कधी असतो, कधी कधी राजकारणाच्या भूमिकेत सुद्धा तो असतो, कधी कधी शैक्षणिक वातावरणामध्ये सुद्धा तो तेवढा. तर अध्ययन समाचार ही फक्त एकमेव मी असं वृत्तपत्र पाहतो की ते समाजातल्या सर्व अंगांना स्पर्श करतं, सर्व अंगांना जवळपास. फक्त ते राजकीय दृष्ट्याच लिहित नाही, सामाजिक दृष्ट्या धार्मिक सुद्धा सहभाग आहे, त्यांचा धार्मिक सहभाग सुद्धा आहे. तर हे जे अष्टमासिद्धी ते मोठं कार्य त्यांनी हाती घेतलं आहे. तर आज या निमित्ताने इथे उपस्थित सर्व शिक्षण क्षेत्रातली सर्व वरिष्ठ मंडळी, प्राचार्य साहेब, नगरपालिकेचे शिवसाहेब, गोवासाहेब आणि सर्वात ज्येष्ठ म्हणजे आपले महाराज काका. तर आज या निमित्तानं जितूभाऊंनी पूर्वी तर त्यांनी अचलपुरातून गेलेल्या समजा मोठमोठ्या पदावर कार्य केलेले व्यक्ती त्यांच्याबद्दलचं, सेलिब्रिटीज त्यांच्याबद्दलचं, आणि यावेळेस त्यांनी विषय निवडला शिक्षण क्षेत्र. विद्यापीठापासून महाविद्यालयापर्यंत काहीच सोडलं नाही. तर या निमित्तानं सर्व शिक्षण संस्थांची माहिती याच्यामध्ये संकलित झाली आणि एकमेकांना त्या वाचकांपर्यंत पोहोचेल. आता याच्यामध्ये इतिहास पण आहे, भविष्य पण आहे. भविष्यात कुठे चालल्या संस्था याचं पण चित्रण त्यांनी केलेलं आहे आणि ते समाजापर्यंत जाणं आवश्यक होतं. राऊत काका व सर्व मान्यवर शिक्षण क्षेत्रातील मंडळी, जितूभाऊंनी जे अमरावती जिल्ह्यातील शिक्षण संस्थाची माहिती 11व्या वर्धापन दिनानिमित्त प्रकाशित केली. बाबासाहेब देशमुखांनी जे शिक्षण, वैद्यकीय, सामाजिक, औद्योगिक ही जी परंपरा बाबासाहेब देशमुखांनी सुरू केली, ती पुढे जाऊन आपण सर्वजण त्या याच्यामध्ये आलो, म्हणजे त्या रस्त्याने चाललो आणि अतिशय चांगलं नाव अचलपूरच्या शिक्षण क्षेत्राचं आज घेतले जाते आहे. आज अचलपूरमध्ये प्राथमिकपासून तर सिनियर कॉलेजपर्यंत PhD पर्यंतचं शिक्षण आज आपल्या अचलपूरमध्ये भेटते आहे. आणि अचलपूरमध्ये ज्या सर्व शिक्षण संस्था आहेत अतिशय दर्जेदार पद्धतीने शिक्षण देतात आहे. त्याचं संपूर्ण म्हणजे अवलोकन याच्यामध्ये केल्यानंतर दिसते आहे. आणि याचं पुढाकार जितूभाऊंनी हा विषय घेतला, त्यांच्या डोक्यात हा विषय आला की याचं आपण पुढाकार घेतला पाहिजे आणि शिक्षण क्षेत्राकडे त्यांनी शास्त्राचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यांचं खरोखर मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आजवरच्या पत्रकारितेच्या प्रवासात जाणवल्या त्या खरोखर अभिनंदनास पात्र आहे. 98-99चा तो काळ असावा जेव्हा जितूभाऊ परतवाड्याला आले मंडलमध्ये, आणि आल्या आल्या पहिल्या 15 दिवसात भगवंतराव शिवाजी पाटील महाविद्यालय आणि मंडलचा एक संयुक्त कार्यक्रम भरगच्छ असा तो आम्ही मदन महालमध्ये घेतला आणि शुभारंभ झाला. त्याच्यावरून त्यांची थोडीशी चुणूक जाणवली की काहीतरी वेगळं होणार आहे. मग माझी पत्रकारिता दुसरं नातं सांगतो. पत्रकार म्हणून आम्ही सोबत काम केलेलं आहे. मी लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेसला लिहायचो, जितूभाऊ मंडलला लिहायचे. मग सोबत प्रवास सुरू झाला. मंडळी होती, विनोद गुलक्ष होते, दिवंगत विनोद गुलक्ष आणि बाकी सगळी मंडळी. कालांतराने माझा प्रवास थांबला, त्यांचा चालू राहिला. 2-3 महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्या प्रवासातल्या ज्या सातत्यानं जाणवतात त्यातली पहिली आहे की समाजात काय महत्त्वाचं आहे जे मांडलं पाहिजे पेपरमधून. त्यांची निरीक्षण शक्ती जी आहे ती गजब आहे. कारण मोठमोठ्या पत्रकारांना जे दिसत नाही ते त्यांना दिसतं, ते त्यांना कळतं.
मेळघाटातले इंग्रजांनी बांधलेले रेस्ट हाऊसेस कोणालाच कळले नाही, कोणालाच नाही दिसले. ते त्यांना दिसले आणि त्यांनी अंकनही काढला अध्ययन समाचारचा. त्याच्यावर एक पुस्तक केलं, प्रत्येक ठिकाणी जाऊन फोटोग्राफ्स घेतले, ते फोटोग्राफ्स त्याच्यात छापले आणि एक दर्जेदार अंक काढला आणि मला आणून दिला. म्हटलं हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं एक उत्तम डॉक्युमेंटेशन आहे, ही कदाचित इंग्रजांजवळ देखील नसेल. खटकालीचं रेस्ट हाऊस आहे, जारीदाचं आहे, प्रत्येक ठिकाणच्या मेळघाटमधलं रेस्ट हाऊस कधी बांधलं गेलं, कुणी बांधलं गेलं, विटा कुठून आणल्या, किती चौरस फुटात ते आहे, कोण राहिलं, त्याचं वैशिष्ट्य काय, या सगळ्या गोष्टी या माणसाने अगदी रंगवेलीपासूनचे सगळे किस्से त्यांनी मांडले. राजकीय काही गोष्टी घडत असतात, त्यांना प्रतिसाद देणे, एखाद्या सजग पत्रकारानं चांगला प्रतिसाद देणे आवश्यक असतं. ते त्यांनी वारंवार केलेलं आहे. सांस्कृतिक क्षेत्राच्या बाबतीतलं त्यांचं निरीक्षण अतिशय चांगलं आहे. अस्पर्श विषय जे आहेत, संगीतासारखे, वाद्यांसारखे, ते त्यांनी अतिशय चांगल्या रीतीने हाताळले आहे. म्हणून त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. त्यांच्या या नियतकालिकाला नंतर वृत्तपत्र जे आहे त्याला अध्ययन समाचार नाव दिलं. या ठिकाणी शिक्षण क्षेत्रातली अत्यंत जाणकार, अनुभव संपन्न मंडळी उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत आज बसण्याचं भाग्य मला लाभलं. या निमित्तानं मी सर्वांना सस्नेह नमस्कार करतो. आणि अध्ययन हे नाव म्हणजे समाजामध्ये जे जे चालू आहेत त्याचं अध्ययन करणं, ते समजून घेणं आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून ते त्याच समाजापुढे मांडणं. गेली 11 वर्षाची अतिशय चांगली परंपरा अध्ययन समाचारच्या माध्यमातून सुरू आहे. मी अभिनंदन करतो की असे विविध विषयांवर एक ब्रेन स्टॉर्मिंग होऊन, विचारमंथन होऊन समाजापुढं त्या त्या विषयाला धरून एक चिंतन मांडलं जातं ह्या अंकांमधून. जितूभाऊंनी विविध विषय सांगितलेत, मी सुद्धा त्यांचे निघालेले विविध विषयावरचे अंक वाचलेत आणि खूप आनंद झाला जेव्हा आम्हाला कळवण्यात आलं की या अंकाचं जे विषय आहे तो अमरावती जिल्ह्यातल्या शिक्षण संस्थांची वाटचाल हा आहे. खूपच आनंद झाला की दखल या निमित्तानं घेतल्या गेलेली आहे. अभिनंदन करतो मी जितूभाऊ, धन्यवाद पण देतो आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आता रोजरा अपडेट अध्ययन समाचार याचे संपादक जितूभाऊ, खरोखर तुम्ही जे काही कार्य केलेलं आहे हे आम्हा सर्व संस्था चालकांसाठी म्हणजे एक आदर्श असा ठेवा असेल. कारण आपण अमरावती जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था या 11व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण जे काही संकलन केलेलं आहे हे खरोखर आमच्यासाठी अमूल्य असं एक ठेवा आहे. आणि आपण शहरी संस्थांसोबतच आमच्या ग्रामीण भागातील संस्थांना सुद्धा म्हणजे उजेडात आणण्याचं काम आपण केलेलं आहे. आणि शैक्षणिक संस्थांचा इतिहास तर आपण लिहिलाच, पूर्ण माहिती समाजापर्यंत जाईल. आणि जितू रोडे हे जे उपक्रम राबवते हे अतिशय मोलाचे उपक्रम आहे. जिथे न श्री रवी तिथे श्री कवी असं म्हटलं आहे. म्हणजे तिथे शिकतात, म्हणजे जिथं ज्या क्षेत्राला कोणी हात लावत नाही त्या क्षेत्राला ते हात लावतात. आणि ते हात लावल्यानंतर हातच लावत नाही तर ते पूर्ण करतात, समाजापुढे ते मांडतात. म्हणजे शैक्षणिक बाबीविषयी आपलं शेरेकर सर यांनी एक मुद्दा चांगला मांडला किंवा फॉरेनमध्ये 3 तासच कॉलेज चालते, आपल्या इकडे ते चालू शकते. सर्व कॉलेजवाल्यांनी एकी केली पाहिजे. दुसरी गोष्ट, या महाराष्ट्र राज्याचा शिक्षण मंत्री हा शिक्षण क्षेत्रातून गेलेला पाहिजे. जितू रोडेचं वैयक्तिक मी त्यांच्याविषयी अस्तित्वाविषयी जर वर्णन केलं तर जितू रोडे माणूस म्हणजे काही ना काही शोधत असतो. कुठेतरी काहीतरी भेटते काय, काहीतरी समाजाचं चित्र जे वाईट चित्र असेल ते समाजासमोर काढून त्याला काहीतरी प्रतिसाद मिळतो काय, ते चांगलं कसं होईल याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून जितू रोडेचे मानावे तेवढे आभार फारच कमी आहे. आता याच्या पुढचा अंक त्यांनी या अचलपूर परतवाड्यामध्ये जे साहित्यिक झाले किंवा मोठमोठे संत झालेले आहेत जे समाजाला माहीत नाही, तट्टेसर बोलले आता माझ्याकडे, ते समजा त्या विषयी त्यांनी संपूर्ण माहिती काढली पाहिजे आणि संपूर्ण जनतेपुढे ती मांडली पाहिजे, शासनापुढे ती मांडली पाहिजे. अचलपूर परतवाडा काय आहे
नुसतं चक्रपूर जिल्हा झाला पाहिजे म्हणून जिल्हा का झाला पाहिजे त्याचं वर्णन त्याचं मध्ये आलं पाहिजे. ही जितुर्डींना माझी विनंती आहे.